2025 यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी आहे? जाणून घेऊया श्रावणाचं महत्त्व. श्रावण महिन्यात काय करावे, श्रावण महिन्यात काय करू नये, श्रावण महिन्याविषयी सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला फार धार्मिक महत्त्व आहे. त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजे येत्या 25 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होते. 23 ऑगस्टला संपेल. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे. दरम्यान उत्तर भारताच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे, तर महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे, त्यामुळे या महिन्याचं महत्त्व फार आहे. अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो. श्रावणात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रत, वैकल्य, उपवास केले जातात. असे म्हणतात की भगवान शंकरांची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष कृपा राहते. महाराष्ट्रात श्रावण कधीपासून सुरू होतोय? 2025 या वर्षाचा श्रावण महिना येत्या 25 जुलैपासून सुरू होणार आहे. 25 जुलै श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, तर 23 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. श्रावण महिन्याचे महत्त्व काय? हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा यांसारखे सण उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला महत्त्व आहे. याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असतात. त्यामुळे या महिन्याचं आणखी महत्त्व वाढते. यंदाच्या श्रावणात एकूण 5 श्रावणी सोमवार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी आहे. दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्टला आहे. तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्टला आहे. उत्तर भारतात श्रावणाला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात 11 जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे, तर महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यावेळी 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. श्रावण महिना हा हिंदू धर्मात, विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शंकर आणि देवी पार्वतीला समर्पित असून अनेक भक्त या काळात व्रत, वैकल्ये आणि धार्मिक विधी करतात. पण श्रावणात काय करावे, काय करू नये याची काही नियम आहेत जे आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत. श्रावण महिन्यात काय करावे? श्रावण महिन्यात धार्मिक आणि सात्विक जीवनशैलीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान शंकराची पूजा आणि अभिषेक करावा. दररोज किंवा विशेषतः श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी अभिषेक करावा. ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते. शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन पूजा करावी. उपवास आणि सात्विक आहार. श्रावणी सोमवारी किंवा पूर्ण महिनाभर उपवास करावेत. उपवासात फळे, भाज्या, दूध, दही, साबुदाणा, वरळीचे तांदूळ आणि राजगिरा यांसारखे सात्विक पदार्थ खावेत. मीठ शक्यतो टाळावे आणि संधव मिठाचा वापर करावा. या महिन्यात लसूण, कांदा खाणे टाळावे, शुभ मानले जाते. दान धर्म. गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि धन दान करणे पुण्यकारक मानले जाते. गाय आणि इतर प्राण्यांना चारा द्यावा. निसर्गाची काळजी घ्यावी. श्रावण महिन्यात निसर्गाचे महत्त्व अधिक असते. झाडे लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी. पवित्र विचारांचे आचरण. आपलं मन शुद्ध ठेवावे. कोणाबद्दलही वाईट विचार करू नये किंवा कुणाला दुखावू नये. जास्तीत जास्त वेळ हा आध्यात्मिक कार्यात घालवावा, जसे की धार्मिक पुस्तके वाचणे,
जसे की धार्मिक पुस्तके वाचणे, भजन कीर्तन करणे, श्रावणी सोमवारची शिवामूठ. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. त्यात पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस किंवा सातू अर्पण करतात. श्रावण महिन्यात काय करू नये ते आपण बघूयात. श्रावण महिन्यात काही गोष्टी टाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ फळे मिळतात अशी मान्यता आहे. त्यातलं पहिलं आहे मांसाहार आणि मद्यपान. श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. हा महिना धार्मिक शुद्धतेचा असल्याने तामसिक पदार्थ खाणे टाळावे. केस कापणे आणि दाढी करणे हे टाळावे. या महिन्यात केस कापणे आणि दाढी करणे टाळावेत असे काही लोक मानतात. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणेही सांगितली जातात की या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कांदा आणि लसूण खाणे टाळावे. कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात, त्यामुळे श्रावण महिन्यात त्यांचे सेवन टाळावेत. वांग्याचे सेवन. श्रावण महिन्यात वांग्याचे सेवन टाळावे, कारण या काळात वांग्यांमध्ये किडे होण्याची शक्यता जास्त असते. इतर प्राण्यांना इजा पोहोचवणे. या पवित्र महिन्यात कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये किंवा त्याला मारू नये. नकारात्मक विचार आणि कृती. कोणाचीही निंदा करणे, भांडणे, खोटे बोलणे आणि नकारात्मक विचार करणे टाळावे. या काळात मन आणि वाणी शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे. दिवसा झोपणे. काही धार्मिक मान्यतांनुसार श्रावण महिन्यात दिवसा झोपणे टाळावे. दूध पिणे. काही घरांमध्ये श्रावण महिन्यात कच्च्या दुधाचे सेवन टाळले जाते. विशेषतः ज्या दिवशी शिवपूजा केली जाते ते केवळ भगवान शंकराला अभिषेक करण्यासाठी वापरले जाते. श्रावण महिन्याचे हे नियम पाळल्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर शुद्धता येते अशी श्रद्धा आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल.